तर मित्रांनो नमस्कार, सिम्पली पवनमतच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आपल्या यूट्यूबची सिरीज चालू आहे मंदिराची. तर आज मी आलेलो आहे मानपूरमधील एक असं विशेष मंदिर, श्री स्वामी समर्थांचं मंदिर. त्या मंदिराची आज आपण एक व्हिडिओ घ्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लल्लूबाईमध्ये यायला लागेल. तर मित्रांनो आज मी आलो आहे लल्लूबाई कंपाऊंडमधील एक स्वामी समर्थांचं मंदिर आहे. तर आज आहे गुरुवार. तर तुम्हाला मानपूरमधील नगरीमधील एक मंदिर, असं एक विशेष मंदिर आहे, ते मी तुम्हाला दाखवतो आहे. ते आहे लल्लूबाई कंपाऊंडमध्ये ते स्थित श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर. तर आज गुरुवार असल्याकारणाने इथं गर्दी देखील तुम्ही पाहू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मंदिर अद्याप प्रचलित नव्हतं. ते आता सध्या मध्यंतरी आपले एक यूट्यूबर होते, त्यांनी देखील हे मंदिर दाखवलं. त्यानंतर हे खूपच प्रचलित असं मंदिर आहे, खूपच ख्याती आहे या मंदिराची. आज आपण पाहूया आतमध्ये जाऊन, स्वामी समर्थांचं दर्शन देखील घेऊया आणि स्वामी समर्थांचं एक स्वरूप देखील पाहूया. तर मित्रांनो आता आपण प्रवेश करूया स्वामी समर्थ महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये. तर गाभारा तुम्ही पाहाल तर खूपच शांत आणि भक्तिमय आहे. आजूबाजूला पाहत असाल तर सर्व भाविकजन हे प्रार्थना करत आहेत, स्वामी समर्थांचं नाम जपत आहेत. श्री स्वामी समर्थ तुम्ही पाहत असाल तर स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो हा मंदिराचा परिसर पहा, खूपच उत्कृष्ट असं हे सजावट देखील केलेली आहे. तुम्हाला तर माहीत आहे आताच मागल्याच गुरुवारी होती श्री दत्त जयंती आणि आज मी पुन्हा आलो गुरुवारीच. स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी मी आज विचार केलेला की आपल्या मानपूर नगरीतील एक असं विशिष्ट मंदिर तुम्हाला दाखवेल. कारण की आपली मंदिराची सिरीज चालू आहे, त्यामध्ये हे अजून एक मंदिर मानपूर नगरीतलं श्री स्वामी समर्थ महाराजांचं. जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर. परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भूजल पालक तेज विधायक. मंदिराचा तुम्ही पहिला परिसर पाहून घ्या, खूपच छान आणि सुंदर ठेवलेला आहे हा मंदिराचा परिसर. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता तुम्हाला तर माहीत आहे मध्यंतरी एक आपली दत्त जयंती येऊन गेली, त्यामुळे ही सजावट देखील तुम्ही पाहताय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो हे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो खूपच शांततेचा परिसर आहे आणि खूपच छान वाटतं. जर तुम्ही कधी मंदिरात, कोणत्याही मंदिरात जरी गेलात तर ती जी प्रसन्नता असते ती प्रसन्नता नक्कीच या मंदिरात तुम्हाला पाहायला मिळत असेल. तर मित्रांनो हे लल्लूबाई कंपाऊंडमधील श्री स्वामी समर्थांचं तर मित्रांनो माझ्यासोबत आहे श्री स्वामी समर्थ महाराज मठ मानपूर लल्लूबाई तिथली कार्यकारिणी. तर आपण एक छोटीशी व्हिडिओ त्यांच्यासोबत घेऊया, या मंदिराची त्यांना महती विचारूया, मंदिराची माहिती देखील त्यांना विचारूया. तर आपल्यासोबत आहेत हे सर्व कार्यकारिणी कमिटी. तर सर मला तुम्ही सांगू शकता श्री स्वामी समर्थ. सर्वात पहिलं म्हणजे की आपण या ठिकाणी आपण स्वामींचा हा जो मठ खूप आधी जो काही वर्षापूर्वी जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी जो 25-30 वर्ष झाली असतील, एक छोट्याशा रूपात या ठिकाणी स्थापन होता. त्याचा आज भव्य दिव्य असं या ठिकाणी मंदिर झालेलं आहे. जीर्णोद्धार झालेला आहे, 2 वर्ष झाली या जीर्णोद्धाराला. आणि हे मंदिर जीर्णोद्धार करताना
अनेक अगदी शून्यापासून निर्माण करून आम्ही आज हे इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आपले सगळे सहकारी आहेत आणि या सगळ्या सहकाऱ्यांच्या आणि सगळ्या कमिटीच्या माध्यमातून आणि सर्व स्वामी सेवेकरांच्या माध्यमातून हा आपण या ठिकाणी सोहळा भव्य दिव्य असा मंदिराचा मठाचा निर्माण केलेला आहे. स्वामींची प्रचिती, स्वामींचा प्रसार आणि प्रसार करणं हेच आपल्या या मठाचा मुख्य उद्देश आहे. आणि या ठिकाणी अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ जयंती, पुण्यतिथी, त्यानंतर दत्त जयंती असे मोठमोठे उत्सव या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने साजरे होत असतात. या जूनमध्ये या मठाचा वर्धापन दिन असतो. यावर्षी देखील मोठ्या भक्तिभावाने तो जीर्णोद्धार या ठिकाणी साजरा केला गेला. आणि या मठाची महती हे जे आमचे जे सहकारी आहेत सगळे, अरुण भोसले आहे, राम आहे, अजून ललित पारकर आहेत, दर्शन आहे, जो आपले हटकर साहेब आहेत, रावराणे आहेत, बरेच सगळे सहकारी जे आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळं कार्य चाललेलं असतं. तर आमचे मठाचे हे अध्यक्ष अरुण भोसले हे याच्यात अविरत मेहनत घेत असतात. सतत त्या मठात आपण काही ना काही नवीन कशा पद्धतीने आपण त्यात सुधारणा करू आणि कशा पद्धतीने ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचेल आणि स्वामी सेवा कशी जास्तीत जास्त घडेल हेच ते या ठिकाणी पाहिलं जातं. तर अरुण भोसले साहेबांना मी विनंती करतो त्यांनी 2 शब्द या ठिकाणी आपल्या मठाबद्दल बोलावे. मला काही म्हणायचं नाही, फक्त मी एवढंच सांगेन की सर्वांनी येऊन यांची प्रचिती घ्यावी या मठाची. याची भरपूर प्रचिती आहे. आम्ही जवळजवळ 87पासून हे मठ आम्ही बघतो. आम्ही या आपल्यावर आमच्या घरी होतं, नंतर कपिलेश्वर मंदिरमध्ये केलं, परत इथे स्थापना केली. खूप अडचणी आल्या पण त्यात भरपूर प्रचिती भेटली आपल्याला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा मठ गोंडीमध्ये देवनार कॉलनी येथे आहे. हा आधी एक छोट्या स्वरूपात मठ स्थापन झालेला, साधारण 50-1 वर्ष मठाला झालेले आहे. बऱ्याच सेवेकरांचा सहयोग, सहकार्य आणि सेवा याच्यातनं याचा प्रसार होत गेलेला आहे. आता 2 ते 3 वर्ष झालेली आहेत. हा नव्याने मठ स्थापित झालेला आहे, त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. लोकांच्या छोट्या छोट्या देणग्या, गरीबात गरीब लोकांकडून छोट्या मोठ्या देणग्या घेऊन तर मोठमोठ्या देणग्यांपर्यंत लोकांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्यातनं मठ उभारलेलं आहे. ह्या मठाच्या उभारणीमध्ये मोलाचा जो वाटा असेल तो आमचे दर्शन कांडरे म्हणून वयाने लहान आहेत, परंतु त्यांनी जी धडाडी दाखवून हा मठ स्थापन केला आणि जी जिद्द दाखवली त्याच्यामुळे त्याला आमचं जे सहकार्य आम्ही सर्वांनी करून हा मठ उभारणी आलेला आहे आणि याचा जीर्णोद्धार झालेला आहे. तर या मठामध्ये बऱ्याच जणांना चांगल्या प्रकारे प्रचिती येते. बऱ्याच लोकांचा ओढा वाढत चाललेला आहे. बऱ्याच सुविधा पुढे निर्माण करायच्या आहेत मठामार्फत. तर त्यासाठी बऱ्याच सेवेकऱ्यांकडनं सहकार्याची पण अपेक्षा आहे. त्याबद्दल आमचे प्रयत्न चाललेले आहेत आणि त्यातनं बरीचशी निर्मिती पुढे करायची आहे. अन्नदानापासून तर लोकांच्या सेवेसाठी काही योजना राबवायच्या आहेत. आता या मठासाठी जी जागा जी आहे प्रशस्त प्रकारे मिळालेली आहे, जी मुंबईत कुठे नाही एवढी इथे मिळाली, तर त्यातून बऱ्याच योजना इथे राबवल्या जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये सहकार्य हे आमचे दर्शन कांडरे. याच्यामध्ये या मठाच्या उभारणीत खरा मोठा वाटा जो असेल तो यांचा, वयाने जरी लहान असले तर जिद्द यांची आहे, धडाडी यांची. रात्र अहोरात्र मेहनत करून या उभारणीमध्ये यांचं मोलाचं सहकार्य झालेलं आहे. यांना फक्त आमचा खालीचा वाटा आहे. तर त्यातून हा मठाची उभारणी झालेलं आहे. तर मित्रांनो, लल्लूबाई कंपाऊंडच्या माजी नगरसेविका लोकरे मॅडम या देखील आपल्यासोबत आहेत. तर आज आपण लोकरे मॅडम यांना देखील या मंदिराची महती, मंदिराची प्रचिती सगळं विचारूया. मंदिर आमच्या इकडे देवनार कॉलनीमध्ये 1 नंबर आहे हा. आणि हा मंदिर इतकं म्हणजे मेहनत करून सगळ्यांनी बनवलं आहे आणि खूप सगळ्यांची एकी होऊन हा मंदिर झालेला आहे. आणि इथे खूप सगळेजण म्हणजे देवनार कॉलनीपासून, मानपूरपासून खूप कुठून लांबून येतात इथे दर्शन घ्यायला स्वामीचा. तर मित्रांनो, जर तुम्हाला कोकणात जायचं असेल आणि जर तुम्हाला जाता येत नसेल तर तुम्हाला जे जास्त लांब जायची गरज नाही. हे आपले शेवाळे काका आहेत. शेवाळे काकांच्या या स्वामी समर्थ मठामध्ये शेवाळे काकांनी संपूर्ण एक कोकणचा संपूर्ण रानमेवा देखील इथे ठेवलेला आहे. तर हे सर्व संपूर्ण ज्या गोष्टी आहेत, सोबतच बेसनचे लाडू आणि पुरणपोळी हा आपल्या आई स्वतःहून हाताने बनवतात. त्यानंतर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या स्वामी समर्थांच्या मठामध्ये स्वामी समर्थांच्या कृपेने
हे आपले आई आणि बाबा चालवत आहेत. तर निश्चित मी माझ्या सबस्क्रायबरला आणि सर्व संपूर्ण तुमच्या माझ्या टीमला मी आवाहन करेन की आपल्या आईबाबांना आपण एक मदतीचा हात देऊया. आणि स्वामी समर्थ यांच्या पाठीशीच आहेत, स्वामी समर्थ आपल्या पाठीशीच. तर मित्रांनो, स्वामीचे सेवेकरी तर तुम्ही पाहत असाल तर या मंदिराचे जुने नागरिक, जुने सेवेकरी आहेत. तर आपण ह्यांची देखील एक छोटीशी बाईट घेऊया, त्यांना देखील विचारा स्वामींची महती, स्वामींचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तसं खरंच स्वामी हे सगळ्यांच्या पाठीशी आहेत. आणि हा प्रचंड इथे या देवनारमध्ये हा मठ झालेला आहे. त्या आजूबाजूच्या लोकांना खरंच एक म्हणजे एक चांगलं श्रद्धास्थान भेटलेलं आहे. सगळे लोक इथे गुरुवारचे एकत्र येतात मोठ्या संख्येने, खूप आनंदी असतात. तसेच प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात, ते आपल्या समस्या इथे येऊन मांडतात. स्वामी त्यांच्या समस्या निवारण करतात काय. आणि स्वामी खरंच सांगतात भिवू नको, मी तुझ्या. पण आईंना देखील विचारूया छोटीशी महती. हॅलो, खरं सांगायला गेल्यावर ना आमची एवढी परिस्थिती, आम्ही दोघंच नवरा बायको आहोत, आम्हाला मूलबाळ नाही. पण अशी परिस्थिती आली होती आमच्यावर की आम्ही अक्षरशः गावी जायच्या बेतात की इथली रूम आम्ही भाड्याने देऊन आम्ही गावी जावं, अशी आमची परिस्थिती आली होती. पण का कुणाला सांगता येत नाही. पण खरोखर स्वामींची एवढी कृपा झाली की स्वामींनी आम्हाला इथे येऊन बसवलं. दर्शन म्हणून एक मुलगा आहे, त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही इकडे धंदा, म्हणजे आम्ही कॉलनीमध्ये धंदा लावायचो असं टेलरच्या बाजूला असं. मग त्यांनी सांगितलं एवढा मठ आहे तर तुम्ही मठात येऊन धंदा करा. आणि अक्षरशः आम्ही तसंच केलं. आणि बघता बघता जो डबा आमचा एवढा खुळखुळ वाजणारा होता, त्यात एक पैसासुद्धा नव्हता की आम्ही अक्षरशः ठरवलेलं की नाही आता आपल्या इथे काय जमणार नाही, आपण आपलं गावी जाऊन राहूया करू. आणि अक्षरशः आम्ही तसंच राहायच्या बेतात राहिलो. आणि का कुणाच ठाऊक की स्वामींना एवढी आमची दया आली की अक्षरशः स्वामींनी सांगितलं तू मठात धंदा खोल. त्यांच्या रूपाने दर्शन नावाचा पोरगा खरोखर भेटला ना, त्यांनी सांगितलं की अक्षरशः तुम्ही त्या इथे धंदा खोला. हळूहळू करून वाढत गेला ना, तर आता आमचा दीक्षा. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहेत विठ्ठल लोकरे साहेब. त्या साहेबांना कोण ओळखत नसेल, साहेबांना सगळेच ओळखतात. साहेबांचं विशेष प्रेम आहे आपल्या मानकोर नगरीवर. तर एकदा आपण साहेबांकडनं या आपल्या मंदिराची, स्वामी समर्थांच्या मठाची एक महती ऐकूया. आज स्वामी समर्थच्या मठामध्ये मी आणि माझे मिसेस आणि माझे सर्व सहकारी भोसले साहेब आहेत, यादवताई आहे आणि दर्शन आहे आणि सर्व आमचे ललित पारकर आहे आणि सर्व ह्या मठासाठी सातत्याने प्रयत्न करून, म्हणजे मठाची स्थापनाच कमीत कमी मला वाटतं 45 वर्ष झाली. म्हणजे देवनार म्युन्सिपल वसाहत बघणार तर आपण 55-60 वर्षापूर्वीची देवनार म्युन्सिपल वसाहत आहे. त्यानंतर डायरेक्ट हे 45 वर्षाचं हे देऊळ आहे. आणि हे देऊळ पूर्वी असं आपल्या छोटीशी म्हणजे चाळीसारख्या ह्याच्यामध्ये होतं. नंतर त्याला चेंज करून आपले भोसले साहेब स्वतः जनाबाई जाधव नगरसेविका होते, त्याच्या माध्यमातून या मठाची स्थापना केली. परंतु आत्ता ह्या 1.5-2 वर्षामध्ये ह्या मोठ्या प्रमाणावर हे जे मठ आहे, आज मला वाटतं कदाचित मुंबईच्या परिसरामध्ये सर्वात मोठं हे मठ असेल. आणि ह्याची स्थापना हे सर्व मठातील सर्व भाविक आहेत आणि सर्वांचं सहकार्य झाल्यामुळे हे मठाची स्थापना झाली. आणि तुम्ही बघताय स्वतः ह्या मठामध्ये सातत्याने जे भाविक आहेत इथे दर्शनासाठी येतात आणि त्यांना समाधान वाटतं. ह्या मठामध्ये आल्यावर असं वाटतं की बाबा आपण आपल्या घरामध्ये आहे. आणि ह्या मुंबईची धगधगीच्या जीवनामध्ये हे दर्शन घेऊन त्यांना पावित्र्य त्यांच्यामध्ये संपन्न होतं. आणि लोकांची सेवा करण्यास ते जास्त त्या मठाच्या माध्यमातून उत्सुक होतात. आणि म्हणून हे सर्व भाविकांना ह्या गुरुवारच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. तर स्वामी नेहमीच बोलतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर आज आपल्या स्वामी विठ्ठल लोकरे साहेब यांच्या पाठीशी राहावे आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांना एक चांगले असे यश मिळावं आणि ते नक्कीच मुंबईचे महापौर व्हावेत अशी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, झालं आहे माझं इथलं दर्शन. तर खूपच छान वाटलं आणि मी तुम्हाला निश्चित दाखवेन या व्हिडिओमध्ये. एवढं छान आहे की इकडच्या लोकांनी खूपच छान असा प्रतिसाद दिला. इकडच्या लोकांनी इकडची स्वामींची जी महती आहे ती देखील आपल्याला सांगितली आहे. तर सर्व सबस्क्रायबरना मी नक्कीच विनंती करेन, मानकोर गोवंडी तुम्ही जिकडून कुठून जी व्हिडिओ पाहत असाल आणि जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर निश्चित या स्वामी समर्थांच्या मठाला भेट द्या. खूपच छान वाटेल तुम्हाला. जो आजूबाजूचा परिसर मी देखील दाखवलेला आहे, खूप छान आणि खूप प्रसन्न ह्या गोष्टी. आणि हे स्वामींनी सांगितलेलंच आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर निश्चित जर तुम्हाला वाटत असेल
की तुम्हाला जर प्रचिती कुठली घ्यायची असेल तर निश्चित या तुम्ही मठामध्ये या. माझ्या व्हिडिओजला असेच तुम्ही लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा. मित्रांनो, नेक्स्ट ब्लॉगमध्ये देखील आपण भेटूया. तर सध्या तरी माझी एकच मागणी आहे की निश्चित तुम्ही जास्त करून माझे व्हिडिओ पाहता पण फक्त सबस्क्राईब करत नाही आहे. तर निश्चित एक मागणी आहे की माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओसहित. बाय बाय.